गाडी म्हणजे भाऊला लायसन मिळालं आणि ती गाडी चालवणार आहेत आज. तर आता पहिले गाडीला काय करायचं, क्लच दाबायचा, न्यूट्रलमध्ये आणायची. हे गिअर लिव्हर न्यूट्रलमध्ये म्हणजे सेंटरमध्ये आणायचे. बरोबर. आता पूर्ण क्लच दाबायचा आणि गाडी चालू करायची. स्टार्ट बटन. बरोबर. गाडी चालू चालली. आता फर्स्ट गिअर टाकायचा. बरोबर. आता हँडब्रेक खाली करायचा. बरोबर. आता हळूहळू क्लच सोडायचा, म्हणजे जोरात नाही सोडायचा क्लच. ओके. बरोबर. हा फर्स्ट गिअर आहे. त्याच्यानंतर सेकंड गिअरला थोडा स्पीड जास्त लागेल, म्हणजे कमीत कमी 20 किंवा 20-25च्या आत. आता सेकंड गिअर टाकून द्यायचा. न्यूट्रलमध्ये आणायचं क्लच दाबून. हा चालेल, तसं पण चालेल. हां, म्हणजे थोडं लेफ्ट साईडला प्रेस करून मागे ओढायचं. आता थर्ड गिअरला थोडा स्पीड जास्त लागेल, वाढून द्या स्पीड. बरोबर. आता थर्ड गिअर टाकताना आपल्याला काय करायचं आहे, गिअर लिव्हर न्यूट्रलमध्ये आणायचे आहे. 1 सेकंद फक्त. हां, क्लच पूर्ण दाबायचं आहे, न्यूट्रलमध्ये गिअर लिव्हर आणून आता सरळ पुढे. बरोबर. म्हणजे गिअर शिफ्ट करताना 2 स्टेपमध्ये करायच्या. पहिले काय करायचे, न्यूट्रलमध्ये 1 सेकंद स्टॉप घ्यायचा, तिथून गिअर शिफ्टिंग करायची. आता ह्या ठिकाणी टर्न आहे, स्पीड लिमिट आहे. तर ह्या ठिकाणी पहिले हॉर्न वाजवायचा. बरोबर. आणि टर्नवर स्पीड कमीच पाहिजे असतो. टर्नवर कधीच स्पीड वाढवायचा नाही. बरोबर. आता परत थोडा स्पीड वाढवायचा. बरोबर. आता रस्ता मोकळा आहे. बरोबर. मग आपण थर्ड गिअरवर नाही चालवायची गाडी. रस्ता मोकळा दिसला तर आपल्याला चौथा गिअर टाकायचा असतो. तर 2 मिनिटं अजून आपल्याला स्पीड द्यावा लागेल गाडीला, म्हणजे 35 ते 40-45, म्हणजे 35च्या वर आणि 45 पेक्षा कमी. तर आता थोडा स्पीड वाढवायचा. आता 40 वर आहे. हां, बरोबर. हां, चालेल. आता चौथा गिअर क्लच दाबायचा, न्यूट्रलमध्ये स्टॉप घ्यायचा 1 सेकंद आणि सरळ मागे ओढून घ्यायचा. बरोबर. म्हणजे 2 स्टेपमध्ये गिअर टाकल्यामुळे काय होतं, गिअर स्मूथ शिफ्ट होता आणि जास्त जोरात पण गिअर नाही टाकायचे. 2 स्टेपमध्ये टाकलं म्हणजे एकदम व्यवस्थित गिअर शिफ्ट होत असतात. आता पुढे टर्न आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला टर्नवर ओव्हरटेक करायची नाही. तर त्यांनी सिम्बॉल दिले आहेत. एक लेफ्ट साईडला टर्न आहे आणि पुढे टर्न आहे आणि ओव्हरटेक नाही करायचं. ते बघा, त्यांनी 2 सिम्बॉल दिले आहेत. इथं आपल्याला स्पीड कमी करायची आहे. मग लगेच थर्ड गिअर टाकून द्यायचा, क्लच पूर्ण दाबायचा. बरोबर. हां, म्हणजे त्यांनी सिम्बॉल पण दिले आहेत आणि त्याच्यानंतर हा समोर अरुंद पूल आहे. तर ह्या ठिकाणी आपला स्पीड कमी पाहिजे, म्हणजे त्यांनी अरुंद पूलचं पण सिम्बॉल तिथं दिलं आहे. म्हणजे अशा अरुंद पुलाजवळ आपला गाडीचा स्पीड कमी पाहिजे. आता परत थोडा स्पीड वाढवा. अजून. आता परत चौथा गिअर टाकायचा, क्लच पूर्ण दाबून सरळ मागे. हा रस्ता सिंगल आहे आणि टर्न आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं जास्त स्पीड वाढवायची आणि चौथ्या गिअरपर्यंतच गाडी चालवायची. आता हे रिफ्लेक्टर आहे, यांचा अर्थ रात्री असा होतो, ते आपल्याला ज्यावेळेस तिथं फोकस पडतात लाईटचे त्याच्यावर हेडलॅम्पचे, त्यावेळेस ते दिशा दर्शवतात आपल्याला की कोणत्या दिशेने टर्न आहेत. त्याला रिफ्लेक्टर म्हणतात. आता आपली गाडी चालू आहे चौथ्या गिअरवर. आता आपण 1 ते 4 गिअर वाढवले. आता ह्या गाडीला 6 गिअर आहेत, पण आपल्याला ह्या रस्त्याला तेवढा स्पीड 6व्या गिअरपर्यंत चालवावी लागणार नाही गाडी, कारण की तिला स्पीड जास्त लागेल. तर जसा रस्ता आहे तेवढेच गिअर शिफ्ट करायचे, त्याच्यावर गिअर शिफ्टिंग करायची नाही, कारण की जेवढे तुम्ही गिअर वाढवले तेवढा स्पीड जास्त लागतो. आता आपण 1 ते 4 गिअर वाढवले. आता 1 ते 4 गिअर आपण कमी करणार आहे. तिथं हलका मोड आहे, तर इथं थर्ड गिअर टाकून द्या. चौथ्यातून थर्ड गिअर टाकताना क्लच पूर्ण दाबायचा, न्यूट्रलमध्ये स्टॉप घ्यायचा आणि सरळ पुढे. आता हा थर्ड गिअर झाला, म्हणजे तिसरा गिअर. आता तिसऱ्यातून दुसरा गिअर टाकताना काय करायचे, क्लच पूर्ण दाबायचा आहे, न्यूट्रलमध्ये गिअर लिव्हर 1 सेकंद आणून लेफ्ट साईड प्रेस करून मागे ओढून घ्यायचे. हा दुसरा गिअर. आता थोडा क्लच सोडून द्या, हळूहळू स्पीड कमी करा. बरोबर. आता आपण दुसरा गिअर टाकला थर्डमधून. आता आपण दुसऱ्यातून पहिला गिअर टाकू. मग काय करायचे, क्लच पूर्ण दाबा,
न्यूट्रलमध्ये स्टॉप घ्या, लेफ्ट साईड प्रेस करून पुढच्या दिशेने गिअर लिव्हर न्यायचं आहे आणि साईडला लावताना नेहमी इंडिकेटर द्यायचं. द्या आता इंडिकेटर. बरोबर. आता घ्या गाडी साईडला. हां बरोबर. आता इथं गाडी थांबवून घ्या. आता गाडी थांबली का मग न्यूट्रलमध्ये आणायची, गाडी बंद करायची. पहिले गाडी बंद करायची. बरोबर. आता हँडब्रेक उचलायचा आणि फर्स्ट गिअर टाकायचा. ओके. अशा प्रकारे